हाय टू फॅमिली, कशा सगळे मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते वाटाण्याचा खिमा. आणि नॉनव्हेजच्या खिम्यापेक्षा ही भाजी चविष्ट लागते आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे. माल मसाला पण कमी लागतो आणि चांगली बनते. तर चला रेसिपी दाखवते तुम्हाला आज. वाटाण्याचा खिमा करण्यासाठी बघा 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेत, टमाटे घेतलेत आणि लसूण घेतलं खाली 5च पाकळ्या घेतल्यात, कापून घेतल्यात चांगल्या. हे दोन्ही पण मी चांगले बघा भाजून घेतले, लाल जरद भाजून घेतलेत. तर चला आता कृती दाखवते. माल मसाला तर दाखवला, कृती पण दाखवते कशी करायची. तोच ठेवलाय तापायला. आता त्यात तेल टाकून घेते. तेल 2 चमचे टाकणार आहे. थोडं तेल जास्त टाकायचं, तरी जी भाजीला आले ना तेवढी भाजी चांगलं दिसते आणि खायला पण चवदार लागते. तर बघा तेल टाकून घेतलंय. बघा जिरं टाकून घेते. जिरं आता फ्राय झालं का कांदा टाकून घे. आपलं तीळ आणि काजूची मी बघा पातळ पेस्ट पण करून घेतली. कांदा टाकून घे. कांदा चांगला लाल होतो परतून घ्यायचा. ते 4 पाकळ्या लसूण तो टाकून घेते. तुम्ही अद्रक लसूण पेस्ट टाकले तरी चालेल. माझ्याकडे अद्रक नाही आहे घरामध्ये, त्यामुळे मी अद्रक घेतली नाही आहे. आणि लाल होत आला आता आपण टमाटे टाकून घेऊ. आता टमाटे चांगलं फ्राय करून घ्यायचं. टमाटा दोन्ही तळून झालं. आपण जी पेस्ट केली ना ती टाकून घेणार आहे. ही पण चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. एक चमच लाल तिखट, किचन किंग मसाला तो टाकला 1 चम्मच, हळद, चवीनुसार मीठ, आणि आपला गरम मसाला. सगळे मसाले आता टाकून झाले. मिक्सरला फिरून घेते. मसाले तळून घेते सगळे. ते मसाला आपला तळूस्तवर मिक्सरला वाटाणे वाटून घेते. वाटाणे एकच चक्कर करायचं खाली. आपला मसाला तळण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं. मसाला थोडं पाणी टाकून शिजवून घेते. वाटाणे ना मिक्सरला 1 चक्कर मारून घेते. जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे, मीडियम आकारात. वाटाणे बघा मिक्सरला कसे बारीक केले. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम आकारात. मसाला बघू आता तळून झाला का. आणि मेथी घेतली बघा, मेथीची भाजी एवढी चांगली बारीक करून घेतली. आपण मसाला बघू. मसाला बघा चांगला तळून झाला, तेल सुटलंय मसाल्याला.
वाटाणे टाकून घेऊ त्याच्यात. वाटाणे चांगले मसाला फ्राय करून घ्यायचे. वाटाणे 10 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. वाटाणे वरले वाटाणे त्यामुळे पटकन शिजतात, त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही याच्यामध्ये. मेथी निवडून टाकून घेतली. मेथी थोडीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचे. बघा चांगले सगळे भाजी चांगले फ्राय झाले. आता आपण थोडंसं पाणी शिजण्यापुरतं टाकून घेणार आहे. एक वाफ खाली आपल्याला मसाल्याचे काढून घ्यायचे. अर्धा ग्लास खाली पाणी टाकलं याच्यात. अर्धा ग्लास पाणी टाकलं. आता याला आपण मस्त एक वाफ काढून शिजून घेणार आहे. 15 मिनिटं झाकून ठेवते. बोला. भाजी आता शिजून झाली. आपण काजू हे टाकून घेणार वरून, म्हणजे अजून छान दिसते भाजी. 2-4 काजू असे टाकून घेते, म्हणजे भाजी दिसायला पण चांगली दिसते आणि खायला पण मस्त लागते. वाटाणा किंवा खाण्यासाठी तयार झाला. नक्की करून बघा, खाऊन बघा. आवडलं नक्की लाईक करा. चला मंडळी, बाय बाय. बोला. भाजी आता शिजून झाली. आपण काजू हे टाकून घेणार वरून, म्हणजे अजून छान दिसते भाजी. 2-4 काजू असे टाकून घेते, म्हणजे भाजी दिसायला पण चांगली दिसते आणि खायला पण मस्त लागते. वाटाणा किंवा खाण्यासाठी तयार झाला. नक्की करून बघा, खाऊन बघा. आवडलं नक्की लाईक करा. चला मंडळी, बाय बाय.